माझं नाव गौरी माझ्या शाळेच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाखा मी एकदा सातवी शिकली. मी आज तुम्हाला एका पुस्तकाबद्दल माहिती सांगेन. या गोष्टीची नाव गोष्टी या पुस्तकाचे लेखक आहे बाबा बांधे. पुस्तकाची लेखक शक्ती आहे. या पुस्तकात खूप छान छान या पुस्तकाची मला एक गोष्ट खूप आवडली आहे. त्या गोष्टीचं नाव आहे लांडगा व हंस. लांडगा एक खूप मोठं जंगल होतं. त्या जंगलात एक लांडगा राहत होता. तो खूप शरारती होता. त्या जंगलात खूप छान छान प्राणी होते. प्राणी हे सगळे मिळून जुळून राहत होते. पण त्या लांडग्याला आवडत आणि त्याला वाटत होते की कोणी मिळून राहू नये, कारण त्याला खूप शरारती मिळत होत्या. म्हणजे त्याला वाटत होती की अरे ही असे का करतात, कारण की त्या जंगलात एक शहर राहत होतं. ते खूप चांगले होते. पण त्याला कोणी बोलत नव्हतं, कारण की त्याला वाटत होते की ते सगळे त्याला बोलायचे पाहिजे तर कोणी त्याला बोलत नव्हते. मग त्या जंगलात एक हंस आला. त्या हंसला सगळे बोलू लागले आणि हंस बी बोलू लागले. त्या लांडग्याला ते तसंच आवडलं नाही. मग त्या लांडग्याने त्याला सांगितले की अरे तू माझा मित्र बनशील का. ते म्हणाले की हो मी बनतो तुझा मित्र. मग ते दोघं मित्र झाले. ते लांडग्याने त्याला सगळं ती जंगल दाखवलं. ती जंगल पाहता त्याला तिथं एक सिंह दिसला. ते म्हणाले की ही कोणता प्राणी आहे. ती तर म्हणाले की सिंह आहे. ही सगळ्यासंग मिळून जुळून राहते. पण त्याला माहीत नव्हतं की सिंह हे कोणासंगच राहत नव्हतं. त्याला खूप पक्ष्याचा राग येत होता, कारण की ती पक्ष्यासंग खूप नफरत करत होती. मग त्याने ती तिथून गेला आणि मग तिथं ते म्हणाले की तू याच्याशी भेट, मी तुला काही खायला आणते. मग त्याला वाटलं आता काहीतरी शरारत होईल म्हणून ती गेला. आणि मग ती लांडगे हंस त्या सिंहाकडे गेला आणि म्हणाला की तुम्ही कसे आहात, तुमचं नाव का. ते म्हणाले की तू माझ्याची बोलायची हिंमत कशी केली. ते म्हणाले की तू तर मला एका मित्राने सांगितलं की माझ्या मित्राने तुम्ही खूप निर्देश आहात, खूप चांगले आहात, म्हणून मी तुमच्यासंग बोलायचं प्रयत्न केला. पण त्याला ती आवडत नव्हती, कारण की त्याला वाटत होतं की हे हंस माझ्यापासून मला बोलायला कसं काय आला. त्याला वाटत होतं की ही सगळ्या पक्षाची कोणती तरी चाल. म्हणून त्याने त्याला खायचे प्रयत्न केले. पण ती लांडगा आला आणि त्याने वाचवली. मग तू तर म्हणला होता की आपण त्याच्याकडे कशाला जायचं. तर मग तरी पण तू गेला. मग त्याच्यानंतर त्याने काहीतरी खायला लागले. ते खाणे पिले आणि मग ती गेली. म्हणून त्याला खूप मोठं घर बांधून दिलं. मग त्याच्या घरात ती राहू लागलं. पण त्याच्या तिकडे एक मित्र आले. त्याला तिथे हंस खूप सारे दिसले पाण्यात. आणि मग ते पाण्यात गेले. पाण्यात त्याला खूप आवडत होतं, म्हणून ते पाण्यात थांबले. पाण्यात त्याला खूप सारे हंस भेटले. त्या हंसासंग ती दिवसभर राहिलं. पण लांडगा इकडे सगळीकडे त्याला पाहू लागला. त्याला वाटलं की हे आपला मित्र बनून काय फायदा नाही झाला. म्हणून त्याला खूप राग आला आणि त्याने दुसरा मित्र करायची ठरवली आणि तिच्यासंग आपला बदला घ्यावा असं त्यांनी ठरवली. मग तिथून ते निघून गेले. आणि मग त्याने दुसऱ्या दिवशी हंसला घरी जेवायला बोलवली. म्हणलं की माझ्या घरी जेवायला चल, आज माझ्या घरी खूप मोठी दावत आहे. तर मग ती तिच्या घरी गेलो. पण त्या लांडग्याने खूप मोठी चाल चालली होती, कारण की त्याने जेवायला खीर केली आणि ती ताटात ठेवली. आणि हंसाची खूप मोठी चोच होती, म्हणून त्याला गिलासात पाहिजे. पण ते लांडगा खूप शरारती होतं, म्हणून त्याला वाटलं की आपण खूप मोठी शरारत करावी. तर मग त्याला एका ताटात दिले, पण ती खाता येईल. पण त्याने ऐकून घेतली आणि मग तिथून ते हंस निघून गेला. आणि मग ती येऊच लागली की त्याने ऐकली की लांडग्याने आपली शरारत केली, कारण की लांडगा सगळ्या मित्रांना सांगत होता की अरे लांडगो हो, आपण किती मोठी शरारत केली. त्या लांडग्याने विचारले अरे तू तुझ्या मित्रासंग अशी काय केली. ते म्हणाले की तो माझा मित्र नाही, मी फक्त त्याची दररोज मजा घेतली. असं ऐकून हंसला खूप राग आला आणि हंस म्हणाला की अरे याने तर माझा खूप मोठा धोका केला आणि खूप मोठी मला शिक्षा दिली, तर मी बी याने सोडणार नाही. मग त्याने बी त्याच्या संग
त्याला वाटलं की आता मी बी याच्या संग एकदा मजा घ्यावी आणि त्याने बी एक दिवस तिच्या घरी दावत ठेवायची ठरवली. त्याने सगळे हंसायला बोलवले आणि मग 2-4 दिवसाच्या बाद तिथे लांडगा बी त्याला दिसला. लांडगा म्हणाला की चल रे लांडगा, आपण बी जाऊया आमच्या घरी, माझ्या घरी तुला जेवायला खूप मोठी दावत आहे. तर त्याला वाटलं की ते कसं काय बदलला, म्हणून ते तिच्या घरी गेलं. तिथं एका गिलासात त्याने ती खीर केली. त्या गिलासात त्याने खीर टाकली. त्याने ती सगळ्या माणसाला खीर केली. पण लांडग्याला पिता येत नाही. लांडग्याला फक्त ताटात पाहिजे म्हणून त्याने ताटात पियाची ठरवली. त्याच्यानंतर ते गेला आणि मग म्हणाले की अरे आपण दुसरा असं म्हणाला की तू तुझ्या मित्रासंग असं का केली. तर ते म्हणाले की त्यानं बी माझ्यासंग असं केलं, पण तुला असे करायला नव्हते पाहिजे, कारण की त्यानं बी आपल्यासंग असे केले तर आपण बी करायला पाहिजे. तर ती बी पागल आहे, तर आपण बी पागल नाही बनायला पाहिजे असं म्हणाले. त्याला बी वाटलं की हो गड्या, आपण आपल्या मित्रासंग खूप वाईट केलं. तर मग त्याने सांगितले की मग ते म्हणाले की सॉरी मित्रा, मी तुला खूप त्रास दिला, धन्यवाद.